हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर आज मी आलेले आहे आमच्या गावाकडे. आणि गावाकडे आल्यानंतर आम्ही शेताकडे गेलेलो. तर शेतामध्ये लावलेली आहे ऊस. आणि सर्वीकडे इथं ऊस आहे. ऊसाची शेती केली जाते आमच्या इथं. आणि मला ऊस पाहायचा होता का ऊसाची वाढ कितपर्यंत झालेली आहे, त्याच्यामुळं आम्ही आलेले शेताकडे ऊस पाहण्यासाठी. तर आमच्या शेतातला ऊस बऱ्यापैकी उंच झालेला होता. आणि ऊस लावून बहुतेक माझ्या मताने 3 महिने झालेत. 3 महिन्यामध्ये भरपूर असा ऊस आलेला आहे. हा बघू शकता तुम्ही, एकदम हिरवागार ऊस आहे. आणि ते ऊसाला माझे सासरे आणि माझे मिस्टर दोघे पाणी देत होते. कारण का आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि ऊसाला भरपूर प्रमाणात पाणी लागतं, त्याच्यामुळं ते दोघे इथं पाणी देत होते. आणि आम्ही थोडंसं ऊस पाहण्यासाठी आणि ऊसाला पाणी कसे देतात ते बघण्यासाठी आलेल्या. आणि इथं येऊन ऊसाला पाणी देत ऊस बघताना फारच मजा येत होती. आणि सर्वीकडे हिरवंगार नजारा बघून ना मन भरून गेलं. इतका सुंदर नजारा होता शेतातला. पाण्याला बघितल्यानंतर मी शिवांशला थोडंसं पाण्यामध्ये त्याला खेळायला घेतले. मला वाटलं तो घाबरेल, पण तो अजिबात घाबरत नव्हता. त्याची फुल पाण्यात मस्ती चालू होती. पण पाणी गार असल्यामुळे मी त्याला उचलून घेतले. जास्त थंड पाण्यात ठेवलं तर सर्दी होईल म्हणून. पण त्याला खेळायला मजा येत होती. पण मी काय ठेवले नाही त्याला पाण्यामध्ये. पण ही आहे माझी पुतणी. आणि हिला पण पाण्यामध्ये काम करायला नाही, तसं तर तिला खेळायला आवडतं. आणि ती पाण्यात खेळतच होती. पण सर्वांना सांगत होती का मी इथं काम करते. मग नंतर आम्ही गेलेल्या आमच्या आंब्याच्या झाडाकडे. आणि इथं छोटंसं झाड लावलेलं आहे आणि त्याला भरपूर प्रमाणात आंबे आलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही, इथे किती भारी आंबे आलेले आहेत. छोटंसं झाड आहे पण भरपूर प्रमाणात इथं आंबे लागलेले होते झाडाला. इतके आंबे हे चवदार आहेत ना, अजिबात असं खाताना आंबट नाही लागत. एकदम भारी लागतात आंबे. मला तर आंबे खायला खूपच आवडतात. आणि ही आमची लिंबाची झाडं आणि केळीची झाडं. याला केळी आलेली, पण पाठीमागे 1 महिना झालं माझ्या सासऱ्याने ती केळी तोडलेली. आणि ही आहे आमची विहीर. विहिरीला भरपूर प्रमाणात उन्हाळ्यात पण पाणी आहे. मला वाटलेलं विहिरीचं पाणी कमी झालेलं, पण इथं भरपूर प्रमाणात पाणी होतं. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा आंब्याकडे गेल्या, कारण का मला आठवलं का मला आंबे तोडून घ्यायचे होते, मी विसरलेले. मग मी पुन्हा आंब्याकडे आले आणि 2 आंबे आम्ही दोघीसाठी तोडून घेतले. इथे इतके सुंदर आंबे लागलेले का खायचं मन होत होतं. मग मी लगेचच तोडल्या एक आंबा पण खाल्ला. आणि आंबा एकदम भारी होता. इथं आहे आमची सोलर ऊर्जा. मग त्याच्यानंतर आम्ही घरी परत जात होतो. आणि ह्या मॅडमची फुल मस्ती चालू होती. आमच्या शेतामध्ये कढीपत्ता पण लावलेला आहे. तर फ्रेश कढीपत्ता होता, त्यांच्यामुळे मी त्यांना सांगितलं का कढीपत्ता मला तोडून द्या घरी नेण्यासाठी. त्यांनी लगेच मला कढीपत्ता तोडून दिला. आणि इथं काही नारळाची, जांभळाची झाडे लावलेली आहेत. साईडला एक आंब्याचं पण झाड आहे. शेतामध्ये भरपूर प्रमाणात झाडं